हॅलो नमस्कार. रूपा जगताप रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. श्रावण महिना चालू झालेला आहे. श्रावणातला पहिला सण नागपंचमी. नागपंचमी 2 दिवसावर आली आहे, म्हणजे उद्याच आहे. आज आपण नागपंचमीनिमित्त ह्या ज्वारीच्या लाह्या करणार आहोत. गावाला झिल्लारी म्हणून एक धान्य असतं, त्याच्या लाह्या बनवतात. इथे काय मुंबईत काय ते उपलब्ध नसते, म्हणून आज आपण या ज्वारीच्या लाह्या बनवणार आहोत. आपला फ्राय पॅन बऱ्यापैकी तापलेला आहे. त्यामध्ये आपण हे ज्वारी टाकायची थोडीशी आणि कंटिन्यू हलवायचं आहे. पंचमीला नैवेद्य म्हणून या लाह्या दाखवतात. असं कंटिन्यू हलवत राहायचं. आपल्या लाह्या फुटायला सुरुवात झालेली आहे. या स्टेपला आपण त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. लाह्या उडवण्याचा आपण आता खोलून बघणार आहोत. अशा आपल्या सुंदर लाह्या तयार होतात. अशाच आपण सर्व लाह्या बनवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्या लाह्या परत एकदा तयार झालेल्या आहेत. ज्वारीचं असल्यामुळे त्या पूर्ण होत नाहीत, थोड्याशा राहतात त्यामध्ये, पण झालेच छान. आता आपण यामध्ये हलकेसे शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे. आपण इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत छानपैकी. आणि आता हे चणे पण भाजून झालेत आपले. बघा फुटेपर्यंत चणे छान भाजलेत. आता हे शेंगदाणे आपण यामध्ये ॲड करणार आहोत लाह्यांमध्ये. आणि हे चणे पण आपण त्यामध्ये ॲड करायचे आहेत. आणि अजून यामध्ये आपण ही शेव ॲड करायचे आणि सर्व एकजीव करायचं आहे छान. असा नागपंचमीचा ज्वारीच्या लाह्याचा प्रसाद आपल्याला तयार आहे. तुम्हाला माझा हे रेसिपी आवडली असल्यास सबस्क्राईब आणि लाईक करा. परत भेटूया आपण एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय.